नमस्कार मंडळी. आता बघा मुलांच्या परीक्षा होऊन सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत आणि सुट्ट्या म्हटलं की मुलं दिवसभरही घरात आली आणि मुलं घरात असली म्हणजे आईला दिवसभर ही कामे ठरलेली आहेत. मग मुलं लहान असो किंवा मोठी असो, दिवसभर काहीतरी त्यांना वेगळा असा खाऊ लागतो. आज आपण असाच पोटभरीचा खाऊ तयार करणार आहोत, म्हणजे मुलांना केव्हाही भूक लागली तेव्हा ते डबा उघडून अगदी आवडीने हा खाऊ खातील. चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. त्यासाठी एक मोठी वाटी भरून चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. आता पीठ आधी चाळून घेतलेलं होतं. यामध्ये मी चमचाभर एवढं मीठ टाकून घेणार आहे. यामध्ये आपण तिखट अजिबात वापरणार नाही आहोत. मुलं जर मोठी असली तर तुम्ही इथे लाल तिखटाचा वापर करू शकता. तर यामध्ये आपण थोडं पाणी टाकून घेणार आहोत आणि ही बेसन पीठ आपण मळून म्हणजेच भिजवून घेणार आहोत. तर आता यामध्ये पाणी किती टाकायचं, तर आपल्याला पाणी अंदाजे यामध्ये टाकायचं आहे. आणि ज्या पद्धतीने आपण भज्यांचं बेसन पीठ भिजवतो अगदी त्याप्रमाणे किंवा त्यापेक्षा थोडं घट्टसर असं भिजवलं तरीही चालेल. मी पुढे दाखवतेच तुम्हाला. बघा अशा पद्धतीचं हे तयार करायचं आहे आपल्याला. तर हे आता आपलं बेसनपीठ तयार झालेलं आहे. दुसरीकडे तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं मी. आता तेल कसं गरम असायला पाहिजे, तर आता आपण तेलामध्ये थोडं बेसन टाकून पाहणार आहोत. तर थोडं गरम होऊ देते अजून तेल. तर आता बघा अशा पद्धतीचा एक साचा घेतलेला आहे. यामध्ये आपण तयार केलेलं बेसन यामध्ये टाकायचं आहे आपल्याला. बघा टाकताना तुम्हाला दाखवते म्हणजे ते पडताना लक्षात येतं. तर जास्त जर पातळ तुम्ही इथे बेसन पीठ तयार केलं तर जी शेव आपण तयार करणार आहोत ती तेलकट तयार होतात. तर बघा यासाठी आपल्याला जास्त असं पातळ करायचं नाही. बघा आता बेसन पीठ यामध्ये टाकून घेतलेलं आहे भिजवलेलं मी. आणि आता तेल बघूया आपलं गरम कसं झालेलं आहे. तर थोडंसं असं बेसन पीठ भिजवलेलं आहे त्याचा गोळा टाकून पाहिला, म्हणजे टाकता बरोबर तो लगेच वर यायला पाहिजे. तर आता इथे गॅसची स्पीड आपल्याला मोठीच ठेवायची आहे आणि यामध्ये 2 किंवा 3 वेढे आपल्याला शेव तयार करायचे आहेत. तर आता बघा शेव वर छान असे बुडबुडे आलेले आहेत. हे बुडबुडे पूर्ण शांत होऊ द्यायचे आहे आपल्याला आणि नंतरच शेव आपल्याला पलटवून घ्यायची आहेत. असं केल्यामुळे शेव तर छान फुलले जातात आणि जी खालची बाजू आहे शेवाची तीसुद्धा चांगली अशी तळून घेतल्या जाते. बघा आता एक वेळ पलटवून घेते आणि जी वरची बाजू होती तीसुद्धा छान अशी तळून घेते. असं आपल्याला फक्त एकदाच करायचं आहे आणि आपली ही शेव तयार होतात. कारण शेव आपण बारीक अशी तयार करून घेतलेली आहे म्हणून याला जास्त वेळ लागत नाही. बघा आता ही शेव आपली तळून तयार झालेली आहे. आपण हीच शेव बाजारातून विकत आणताना याचे आपल्याला किती पैसे मोजावे लागतात, पण आपण अगदी घरच्या घरी कमी साहित्यामध्ये कमी तेलामध्ये आपण मुलांना हा खाऊ तयार करून देऊ शकतो. बघा आता आणखी परत दुसरेसुद्धा शेव मी यामध्ये टाकून घेतलेले आहेत. आता परत शेव टाकत असताना गॅसची स्पीड मोठीच ठेवायची आणि तेल छान कडकडीत गरम असू द्यायचं. तेल छान गरम असलं तरच शेव छान फुलली जातात आणि ती तेलकट होत नाहीत. बघा आता अशाच पद्धतीने ही शेवसुद्धा आपण तळून घेतलेली आहेत आणि ही सुद्धा आपण काढून घेणार आहोत. आता मुलांना खाऊ छान असा कलरफुल होण्यासाठी आपण इथे 2 कलरची बुंदीसुद्धा तयार करणार आहोत. तुम्हाला इथे बुंदी तयार करायची नसली तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. तर यामध्ये आपण जे खाण्याचे रंग वापरतो तेच इथे वापरलेले आहेत आणि बेसन पीठ असं 2 वाट्यांमध्ये मी भिजवून घेतलेलं आहे. तर बघा अशा पद्धतीचं हे आपल्याला पातळ ठेवायचं आहे. आता एक आपण झारा घेणार आहोत आणि त्यावर हे मिश्रण टाकून घेणार आहोत आणि गॅसची स्पीड इथे मोठीच ठेवायची आहे, म्हणजे बुंदी टाकल्याबरोबर लगेच वर यायला पाहिजे. आता जे काही छोटे मुलं असतील त्यांना बघा असा कलरफुल असला खाऊ की ते लगेच खातात. पण तुम्हाला इथे रंग वापरून करायचं नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता. तर बघा इथे आता ही बुंदी आपली छान आपण तळून घेणार आहोत. तर अशी 1-2 वेळा आपल्याला ही बुंदी वर-खाली करायची आहे, म्हणजे ती छान तळली जाते. तर बघा आता ही आपण बुंदी काढून घेणार आहोत आणि यानंतर हिरव्या रंगाची सुद्धा करून घेणार आहोत तयार. आता असा जर खाऊ तयार असला केलेला तर तुम्ही मोठी मुलं जर असली तर वेळेवर त्यामध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर टाकूनसुद्धा हा मुलांना खाऊ तयार करून देऊ शकता. म्हणजे अगदी मधल्या वेळेत मुलांना चटपटीत अशी भेळसुद्धा तुम्ही यापासून तयार करू शकता. तर बघा आता हिरव्या रंगाची जी बुंदी होती तीसुद्धा आपण तयार करून घेणार आहोत. आणि तुम्हाला कुठे प्रवासात जायचं असलं त्यासाठी सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचा एक चिवडा तयार करून ठेवू शकता. आता बघा ही बुंदीसुद्धा आपण त्याच पद्धतीने छान अशी तळून घेणार आहोत.
तर आता आपण ही बुंदी तर तळून घेतलेली आहे. आता यामध्ये तुम्ही काही मसाले वापरायचे असतील तुम्हाला, ते मसालेसुद्धा वापरू शकता. पण इथे मी छोट्या मुलांसाठी हा खाऊ तयार करणार आहे. त्यामुळे मी यामध्ये तिखटाचा किंवा मसाल्यांचा फारच कमी असा वापर केलेला आहे. बघा, ही बुंदीसुद्धा आपण छान अशी तळून घेतलेली आहे. आणि दोन्हीही रंगाच्या आपल्या बुंदी तळून तयार झालेल्या आहेत. बघा, अगदी रंगानेच मुलांना हा खाऊ खावासा वाटतो. आता अशी एक खोलगट चाळणी घेतलेली आहे. यामध्ये मी अर्धी वाटी छोटी एवढे शेंगदाणे टाकलेले आहेत. तुम्ही इथे काजू, बेदाणेसुद्धा वापरू शकता. तर बघा, इथे मी हे छान खमंग असे शेंगदाणे तळून घेणार आहे. आणि बघा, याचा रंग बदलल्यानंतर हे आपल्याला काढून घ्यायचे आहे. अशा पद्धतीची चाळणी जर घेतली तर अगदी यातलं पूर्ण तेलही निघतं आणि आपल्याला काढायलासुद्धा सोयीचं जातं. तर बघा, आता परत चाळणी ठेवलेली आहे आणि यामध्ये फुटाण्याची डाळ टाकून घेतलेली आहे. यामधलं जे साहित्य मी घेतलेलं आहे याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता. तर बघा, फुटाण्याची डाळ तर भाजलेली असते, पण अशा पद्धतीने तेलामध्ये तळून घेतली तर छान खमंग लागते ती खाताना. आणि आपल्याला जर हा खाऊ 15 दिवस, महिनाभर ठेवायचा असेल तर छान असा कुरकुरीत असा हा खाऊ आपला राहतो. त्यासाठी आपल्याला हलकीशी ती डाळसुद्धा तळून घ्यायची आहे. आता इथे सुक्या खोबऱ्याचे काप छान पातळ असे करून घेतलेले आहेत. बघा, छान अशी सोनेरी रंगावर हे तळून घेतलेले आहेत. आणि आता आपल्याला यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा तळून घ्यायची आहे. तर आता ही चाळणी परत ठेवते आणि यामध्ये हिरव्या मिरचीचे काप घातलेले आहेत. 4 हिरव्या मिरच्या मी बारीक अशा चिरून घेतलेल्या होत्या. आता मिरचीला थोडं मॉइश्चर असल्यामुळे पूर्ण ही मिरची छान कुरकुरीत अशी तळून घ्यायची, म्हणजे महिनाभर खाऊ आरामात टिकतो. आता कढीपत्ता टाकल्यानंतर लगेच झाकण ठेवते, म्हणजे बरेचदा सगळीकडे शिंतोडे उडतात तेलाचे. तर ते तसं न होण्यासाठी लगेच यावर झाकण ठेवायचं, म्हणजे अजिबातही कुठे तेल उडत नाही किंवा अंगावरसुद्धा तेल उडण्याची भीती असते. तर बघा, छान कुरकुरीत असा कढीपत्ता तळून झालेला आहे आपला. तर असा छान कुरकुरीत तळून घ्यायचा. तर बघा, हा कढीपत्तासुद्धा मी काढून घेते. आता असंच सर्व साहित्य आपलं तळून तयार झालेलं आहे. आता जाड तळाची एक अशी छान कढई घेतलेली आहे. आता आपलं जे तेल उरलेलं होतं त्यातलं चमचाभर एवढं तेल यामध्ये टाकलेलं आहे आणि हळद टाकलेली आहे थोडी. आता यामध्ये आपल्याला मुरमुरे टाकायचे आहेत. तर आता आपल्याला बघा, हे मुरमुरे आधीच मी स्वच्छ करून घेतलेले आहेत पॅकेटचेच. पण हे पूर्ण काही एखाद्या वेळी त्यामध्येही कचरा असतो, तर तो पूर्ण स्वच्छ करून घ्यायचा. तर आता छान ही मुरमुरे आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. बऱ्याचदा भट्टीवर जे मुरमुरे भाजले जातात त्याला मीठ हे लावलेलंच असतं, म्हणजे त्यामध्ये मीठ वेगळं आपल्याला अशी टाकायची गरज नसते. तर यालासुद्धा मीठ लावलेलं असल्यामुळे मी यामध्ये मीठ टाकलं नाही. नाहीतर मग तुम्ही यामध्ये मीठ टाकू शकता. आता असेही मुरमुरे तुम्ही मुलांसाठी तयार करून ठेवू शकता. म्हणजे या मुरमुऱ्यांपासूनही तुम्ही मुलांना मधल्या वेळेमध्ये काही हलक्या भुकेसाठी खाऊ तयार करून देऊ शकता. तर हे मुरमुरे आपल्याला छान असे खमंग म्हणजेच कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आहेत. बघा, हे मुरमुरे भाजून झालेले आहेत. तर आता आपण सर्वच साहित्य इथे तयार करून घेतलेलं आहे. आपण जे बघा, कढीपत्ता, सुक्या खोबऱ्याचे काप, शेंगदाणे तळून घेतले होते ते सुद्धा तयार झालेले आहेत. आणि इथे आपण जे मुरमुरे छान हळद आणि म्हणजे मीठ तर होतंच याला, आणि तेलामध्ये छान परतून घेतलेले आहेत. बघा, ते सुद्धा तयार झालेले आहेत आपले. आणि आपली जी बुंदी होती ती बुंदीसुद्धा तयार झालेली आहे. आणि बघा, काय छान दिसत आहे. आता शेवसुद्धा बघा आपले तयार झालेले आहेत. आणि शेव अजिबातही आपले कडक असे झालेले नाहीत. आपण यामध्ये तेलाचं मोहन अजिबातही वापरलेलं नाही. यातले शेव तुम्हाला मी थोडे तोडूनसुद्धा दाखवते हातावर, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, अशा पद्धतीचे तुम्ही डब्यात तयार करून ठेवू शकता. मुरमुरे आणि शेव असं जर खाऊ तोसुद्धा तयार करू शकता. बघा, ऐकलात ना तुम्ही आवाज? छान कुरकुरीत असे हे शेव आपले तयार होतात. तर बघा, आता आपण हा सर्व खाऊ छान आता मिक्स करून घेणार आहोत आणि यापासून आता चिवडा तयार करणार आहोत. बघा, आता हे पूर्ण जे शेव आहेत हे सुद्धा मी तोडून घेते, म्हणजे छान बारीक असे हे आपले शेव तयार होतात. तर आता हे शेव आपण तोडून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये पूर्ण घेतलेलं साहित्य मिक्स करणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीचं एक छान मी मोठा खोलगट असं भांडं घेतलेलं आहे. तर आता यामध्ये सर्वात आधी मुरमुरे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि नंतर बुंदीसुद्धा टाकून घेणार आहे यामध्ये. आता आपण यामध्ये जे
शेव आपण तळून घेतलेले होते ते शेव टाकणार आहोत. बघा असा छान चटपटीत कोरडा असा छान अजिबातही तेलकट नसलेला खाऊ तुम्ही मुलांसाठी जर तयार केला तर अगदी आवडीने मुलं खाऊ खातील. अहो मुलंच काय तर मोठी मंडळीसुद्धा आवडीने खातील. तर बघा आता ही शेवसुद्धा यामध्ये टाकून घेतलेली आहेत आणि आता आपण जे तळून घेतलेले होते शेंगदाणे, कढीपत्ता, सुक्या खोबऱ्याचे काप, फुटाण्यांची डाळ ते सुद्धा यामध्ये टाकणार आहोत. आता इथे मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे यामध्ये अजिबातही मसाल्याचा वापर केलेला नाही. आता आपण इथे चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. इथे तुम्हाला आवडत असल्यास पिठी साखर, आमचूर पावडर ते सुद्धा वापरू शकता किंवा थोडा गरम मसाला तो सुद्धा वापरू शकता. पण मी हा खाऊ लहान मुलांसाठी करत असल्यामुळे यामध्ये अजिबातही मी तिखटाचा वापर केलेला नाही. जे हिरव्या मिरचीचे काप टाकलेले आहेत ते आपण काढू शकतो. त्यासाठी इथे हिरव्या मिरचीचे काप वापरलेले आहेत आणि यामुळेच हा चिवडा खूप छान लागतो. यामध्ये जर काहीही टाकलं नाही तरीसुद्धा हा चिवडा खायला अप्रतिम लागतो चवीला. तर बघा छान एकदा पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघा पूर्ण मिक्स करून झालेला आहे आणि हवाबंद डब्यामध्ये तुम्ही हा खाऊ अगदी महिनाभर आरामात खाऊ शकता आणि घरी आपण जे तेल वापरतो ते तेलसुद्धा चांगल्या क्वालिटीचं असतं. त्यामुळे चिवड्याला तेलकट वास लागायची सुद्धा भीती नसते आणि बघा अजिबातही तेलकट असा हा चिवडा झालेला नाही. तर अगदी मुलांच्या मधल्या भुकेसाठी किंवा तुम्हाला संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी तुम्ही हा झटपट तयार होणारा आणि महिनाभर टिकणारा चिवडा तयार करून ठेवू शकता. तुम्हाला आजची ही झटपट तयार होणारी आणि महिनाभर टिकणारी रेसिपी कशी वाटली? रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा अशाच छानशा एखाद्या रेसिपीसोबत आपण नक्की भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.